सन्माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण जी, कांग्रेस दक्षिण जिल्हा अध्यक्ष माननीय हनुमंतराव बेटमोगरे जी, उत्तर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेश जी पावडे जी, नांदेड शहराचे असणारे अध्यक्ष अब्दुल सत्तार, एकनाथराव मोरे, श्यामधर महेश देशमुख, त्याच्याच बरोबर फारुख अहमद नरांगेजी, त्याच्याच बरोबर इंजिनियर इंगोले आणि सन्माननीय व्यासपीठ. तुम्ही सगळे खाली बसलात तर थोडस बरं होईल. भारतीय जनता पक्ष असे त्यांचं सेशन चालू होईल. नवीन सेशन ज्यावेळी चालू होईल तोपर्यंत एक नवीन युद्ध झालेलं असेल हे आपण लक्षात घ्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढे दिवस आपलं असताना अमेरिकेशी भांडण झालं होतं का? फायदा नाही. तर उलट दर 3 महिन्याला, दर 4 महिन्याला पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, सिलेंडरचा भाव हा वाढत चाललाय. अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाठी आणि फाफडा. बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? काय जातो? अंत बघू नका. त्यांनी आंदोलन केलं तर संदेश सुधारणार आहे. जगाला तो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी RSS भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केली. जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची आहे.